नमस्कार मंडळी. आज बाहेर काय चाललंय माहितीये? जणू काय उद्यापासून पेट्रोल बनवणं बंदच होणार आहे. साहेब, फक्त बातमी आली की लॉकडाऊन लागू शकतो की आपल्या लोकांचा पहिला पाय गाडीच्या क्लचवर आणि दुसरा पेट्रोल पंपाच्या रांगेत असतो. बघा ही दृश्य, लांबच लांब रांगा. कोणाला ऑफिसला जायचे म्हणून नाही तर उद्या पेट्रोल मिळणार नाही या भीतीने लोक इथे उभी आहेत. किती गर्दी तुम्ही पाहू शकता. आणि पेट्रोल पंप मालक किंवा तिथे कर्मचारी सर्वांना कसे शिस्तीमध्ये लावते, जसे काय यांच्याकडे सुद्धा उद्यापासून पेट्रोल मिळणारच नाही. यांच्याकडे सगळ्या पेट्रोल येणेच बंद होणार आहे. पाहू शकता कशी रांग लागलेली आहे. पेट्रोल पंपावर तर खूपच विचित्र अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. आता हेच बघा ना, पेट्रोल भरायला उभा असताना त्यांच्यात झालेला संवाद काय ते ऐका. अरे दादा, लवकर भर की, 500चा नको, फुल करून टाक टाकी. उद्या लॉकडाऊन पडलं तर कसं करायचं? लगेच मी त्यांना विचारला, पण काका लॉकडाऊन पडलं तर गाड्या तर घरातच उभ्या राहणार ना, मग पेट्रोल भरून का उपयोग? तर म्हणे ते राहू दे रे, आधी भरू दे मला, लोक भरतात म्हणून मी पण आलो. लॉकडाऊन लागण्यापूर्वी भीतीची टाळेबंदी आधीच लागते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मेसेज येतो, आज रात्री 12 पासून सगळं बंद. आणि मग काय, पेट्रोल पंपावर जत्रा भरते. लोक सोशल डिस्टन्सिंग विसरतात, मास्क विसरतात, पण पेट्रोल भरायला विसरत नाही. मित्रांनो, गंमत बाजूला ठेवा, पण विचार करा, या गर्दीमुळे आपण कोरोनाला किंवा इतर कोणत्याही संकटाला निमंत्रण तर देत नाही ना. सरकार जेव्हा लॉकडाऊनचा विचार करतं तेव्हा अत्यावश्यक सेवा चालूच असतात. पेट्रोल पंप कधीच पूर्ण बंद नसतात. त्यामुळे उगाच पॅनिक होऊन गर्दी वाढवू नका. तुमच्या आजूबाजूला पण अशी गर्दी झाली आहे का? किंवा तुम्ही सुद्धा रांगेत उभे राहिले आहात का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, अफवांवर विश्वास ठेवू नका. सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्या मित्रांना देखील शेअर करा जे नेहमी टाकी फुल करायला परत असतात. खास आपल्यासाठी आपले मराठी.